ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतीक्षित कांतारा चॅप्टर 1 शूटिंग ॲक्सिडेंट सेटवर अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. रिपोर्टनुसार कर्नाटकातील मणिधरण येथे शूटिंग दरम्यान झालेल्या एका गंभीर अपघातामुळे कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटाचं शूटिंग अचानक थांबावं लागलं. उथळ पाण्यात एक बोट उलटली. दिग्दर्शक अभिनेता ऋषभ शेट्टी आणि जवळपास 30 क्रू मेंबर्स बोटीवर होते. सिनेमाची संपूर्ण टीम मणिधरणाच्या पाण्यात शूटिंग करत होती. त्यानंतर अचानक बोटीचा तोल गेला आणि ती उलटली. जरी बोट अचानक उलटली असली तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही, पण रिपोर्टनुसार पाण्याची खोली कमी असल्याने आणि बोटीवरील जास्त वजनामुळे हा अपघात झाला असावा. या अपघातात कोणीही जखमी झालं नसलं तरी चित्रपट निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅमेऱ्यासह अनेक वस्तूंचं नुकसान झालं. कॅमेरे आणि इतर साहित्य पाण्यात बुडालं. तीर्थहल्लीच्या स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अधिकारी आता घटनेचं कारण तपासत आहेत आणि एकूण किती नुकसान झाले त्याचा तपास करत आहेत. यापुढे सिनेमाच्या क्रूला अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच हा चित्रपट शूटिंगमुळे वादात सापडला होता. स्थानिक लोकांनी सिनेमाच्या टीमवर जंगल आणि प्राण्यांना हानी पोहोचवल्याचा आरोप केला. त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अडचणी येऊ लागल्या. नोव्हेंबरमध्ये चित्रपटातील ज्युनियर कलाकारांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला, ज्यामध्ये काही लोक जखमी झाले. या अपघातात 6 लोक जखमी झाले होते, ज्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगवरही परिणाम झाला होता. दरम्यान कांतारा चॅप्टर 1 पहिल्या भागापेक्षा मोठ्या बजेटमध्ये बनवला जात आहे. हा चित्रपट कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गांधी जयंती आणि दसऱ्याच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.